मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. ठाणे शहरातील गृहसंस्थांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी द ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन लिमिटेड आणि ठाणे शहर सोसायटी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर मंत्री बावनकुळे यांनी गृहसंस्थांच्या पदाधिकारी आणि रहिवाशांना मार्गदर्शन केले. ठाण्यातील गृहसंस्थांसमोरील पुनर्विकास, मुद्रांक शुल्क, मालमत्ता कर, सोसायटी नोंदणी आणि प्रशासकीय अडचणी या विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर, आमदार किसन कथोरे, आमदार कुमार आयलानी, आमदार निरंजन डावखरे, आमदार माधवीताई नाईक, उपमहापौर कृष्णा पाटील, भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट संदीप लेले, हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक सीताराम राणे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, हाऊसिंग फेडरेशनचे पदाधिकारी तसेच शहरातील विविध गृहसंस्थांचे रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की ठाणे शहरातील गृहसंस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. पुनर्विकासाच्या प्रक्रियेत नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल. सोसायटीने पारदर्शक आणि नियमबद्ध कारभार करावा. सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असं त्यांनी म्हटलंय. तर गृहसंस्थांच्या माध्यमातून शहराचा पायाभूत विकास होतो, त्यामुळे संस्थांना बळकट करणं ही सरकारची प्राथमिकता आहे असंही त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हाऊसिंग फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री बावनकुळे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी गृहसंस्थांच्या विविध मागण्यांचं निवेदनही देण्यात आलं. ठाणे शहराचा सर्वांगीण विकास आणि गृहसंस्थांचे सक्षमीकरण यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. च्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. एसटीने नियमित प्रवास करता मग ही महत्वाची माहिती तुमच्यासाठीच. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने NCMC स्मार्ट कार्ड योजना सुरू केली. पात्र प्रवाशांसाठी हे कार्ड आवश्यक असल्याने अनेक नागरिकांना ते काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतोय. पण आता काळजी करण्याची गरज नाही. ठाण्यातील खोपट एसटी डेपो पासून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर NCMC स्मार्ट कार्ड सेवा केंद्र सुरू करण्यात आलंय. येथे तुमच्या स्मार्ट कार्डची नोंदणी आणि प्रक्रिया जलद व सोप्या पद्धतीने केली जाते. या कार्डद्वारे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना शासनाच्या नियमानुसार तिकीट सवलतीचा लाभ मिळतो. ठाण्यातील खोपट येथील गाळा क्रमांक 6 बेसमेंट गोल्डन हेवन सोसायटी ठाणे जनता सहकारी बँकेजवळ हे केंद्र सुरू करण्यात आलंय. कार्ड काढण्यासाठी फक्त 2च गोष्टी आवश्यक आहे, तुमचे आधार कार्ड आणि सक्रिय मोबाईल क्रमांक. आजच भेट द्या, तुमचे NCMC स्मार्ट कार्ड बनवा आणि एसटी प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि सवलतीचा करा. NCMC स्मार्ट कार्ड, स्मार्ट प्रवासाची नवी ओळख. नमस्कार, मी प्रवीण राक्षे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना तिकिटामध्ये सवलतीसाठी NCMC स्मार्ट कार्ड योजना सुरू केलेली आहे. या कार्डमार्फत महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग यांना या कार्डाद्वारे सवलतीचा लाभ मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी NCMC सुविधा योजनेचा लाभ घ्यावा ही विनंती. आमचे केंद्र गाळा नंबर 6 बेसमेंट गोल्डन हेवन सोसायटी ठाणे जनता सहकारी बँक जवळ खोपट ठाणे येथे आहे. तरी नागरिकांनी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत आमच्या केंद्राला भेट द्यावी व लाभ घ्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद. सुरक्षित पाणी साठवणुकीच्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या ठाण्यातील सिक्युअर स्टोअर या भारतीय ब्रँडला आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक मान्यता मिळाली. या तंत्रज्ञानाचा स्वीकार करत मेक्सिको येथील उच्चस्तरीय व्यावसायिक प्रतिनिधी मंडळ मुंबईत आले असून या ऐतिहासिक भागीदारी करारावर स्वाक्षरी करण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नवीन उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. त्यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
कराराआधी मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन सदर करारावर सह्या करण्यात आल्या. सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी शिष्टमंडळाचे मंदिर व्यवस्थानातर्फे स्वागत करून शुभेच्छा दिल्या आहेत. या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचे जनक ठाण्याचे सुपुत्र उद्योजक सुनील उपलप हे असून त्यांची ही कामगिरी ठाणे आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत भूषणावह आहे. यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये कार्लोस गोन्झालेस, श्रीमती आल्डा अलेजांद्रा विलानुएवा तसेच व सुनील उपलप संस्थापक सिक्युअर स्टोअर उपस्थित होते. भारतीय तंत्रज्ञानाला मिळालेली ही आंतरराष्ट्रीय पावती म्हणजे भारताच्या नाविन्यपूर्ण संशोधन आणि कौशल्याची जागतिक पटलावर घेतलेली दखल आहे, असं सुनील उपलप यांनी म्हटलंय. भारत आणि मेक्सिको यांच्यातील व्यापार वृद्धीचा हा चांगला करार असून यामुळे दोन्ही देशात आधुनिक तंत्रज्ञान वाढीस व हस्तांतरणास मदत होणार आहे, असं कार्लोस गोन्झालेस यांनी सांगितले. Well, we're really pleased to making this relationship, or personal relationship, and this venture of partnership in business with really nice people that have been taking us as family for them, and we feel the same about them. So we, in our quest for better products to serve the people everywhere, we found them with this new technology that we know that it's going to be very good for everybody. So, माझं नाव सुनील उपलप आहे आणि माझ्याबरोबर आमचे लायसन्सी आणि टेक्निकल कोलॅबरेशन पार्टनर कार्लोस हे मेक्सिकोचे आहेत. आज या ठिकाणी आपण त्यांच्याबरोबर आमचं एक टेक्निकल कोलॅबरेशन एग्रीमेंट आम्ही साईन केलंय, ज्याच्यामध्ये आपण आपली भारतीय टेक्नॉलॉजी जी आपण इकडे डेव्हलप करून पेटंट केलेली आहे ती भारताच्या बाहेर आपण एका देशामध्ये नेतोय आणि मेक्सिको हे पहिले देश आहे की जिथे ही टेक्नॉलॉजी आपण प्रमोट करतोय. काल माननीय डेप्युटी सीएम एकनाथजी शिंदेच्या प्रेझेन्स मध्ये आपण हे टेक्नॉलॉजी कोलॅबरेशन एग्रीमेंट साईन केलं आणि आज त्याची आम्ही सेलिब्रेट करतोय आमच्या फ्रेंड्स आणि कोलिग्स आणि यांच्या बरोबर. तर आजचा दिवस हा ठाण्यासाठी स्पेशली खूप युनिक आहे, कारण की ही टेक्नॉलॉजी पूर्णपणे ठाण्यामध्ये डेव्हलप केली गेलेली आहे आणि आपण ठाण्यातनं आज ही टेक्नॉलॉजी बाहेर च्या देशांमध्ये, डेव्हलप्ड देशांमध्ये पण ही देखील आपण टेक्नॉलॉजी नेणार आहोत. आणि मेक्सिको हे पहिलं राष्ट्र आहे ज्याच्यामध्ये आपण आता ही टेक्नॉलॉजी हे करतो. ह्याच्यानंतर ह्या वर्षामध्ये जो 2026 मध्ये आम्ही 5 राष्ट्रांमध्ये ही टेक्नॉलॉजी नेणार आहोत. सौदी अरेबियामध्ये, फिलिपिन्समध्ये, थायलंडमध्ये, घानामध्ये आणि युनायटेड अरब एमिरेट्समध्ये. तर तिकडे अशाच पार्टनर्स बरोबर आमचं ऑलरेडी बोलणं एका ऍडव्हान्स लेवल स्टेजवर चाललेलं आहे आणि मला वाटतं की ज्या हिशोबाने पाण्याचे जे चॅलेंजेस आहेत त्याच्यासाठी हे आपल्या सोसायटीसाठी खूप महत्वाचं हे प्रॉडक्ट आहे की ज्याच्यामुळे प्रॉस्पेरिटी आपल्या ट्रायबल आणि रुरल भागात जाऊ शकते, कारण की पाणी हे जीवन आहे. जर पाण्यासाठी जे आपण ही फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतो त्याच्यामुळे खूप फायदा होऊ शकतो जगामध्ये. सो आता ही जी टेक्नॉलॉजी आहे ही जी नॉर्मल आत्ताची जी कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी आरसीसी टँक्स आपण बनवतो त्याच्यापेक्षा हे जवळजवळ 30% ते 40% स्वस्त आहे. खूप फास्ट हे बिल्ड होते. ह्याच्यात त्याला काही आपण मेंटेनन्स लागत नाही आणि जे एका 10 लाख लिटरच्या आरसीसीच्या टँकला जर समजा 6 ते 8 महिने लागत असतील, या टेक्नॉलॉजीच्या टँकला साधारण 2 ते 3 आठवड्यामध्ये आपण ती रेडी करू शकतो पाणी पुरवठा करण्यासाठी आणि यूज करायसाठी. आणि ऑलमोस्ट 30 ते 40% म्हणजे कमी किंमत आणि टोटल 40 ते 50 वर्षापर्यंत मेंटेनन्स फ्री लाईफ. कॉन्क्रीट टँक मध्ये आपल्याला वॉटरप्रूफिंग, पेंटिंग हे ते सारं करायला लागतं. हे आपण गेली 18 वर्ष भारतात करतोय आणि आतापर्यंत आपण 9,500 टँक्स ऑलरेडी इन्स्टॉल केलेत ऑल ओव्हर इंडिया आणि इंडियन सब कॉन्टिनेंट मध्ये. आपण एक्सपोर्ट देखील करतो
पण आता पहिल्यांदा असं होतंय की ही टेक्नॉलॉजी आपण एक्सपोर्ट करतोय. आपण प्रॉडक्ट तर एक्सपोर्ट करतच होतो, पण आता ही टेक्नॉलॉजी पण आपण याचं लायसन्स आपण दुसऱ्या देशांमध्ये आपण पोहोचवतोय. आपली टेक्नॉलॉजी आतापर्यंत भारत हे असा देश आहे की आपण बाहेरची टेक्नॉलॉजी आतमध्ये आणून आपण इकडे मेक इन इंडिया वगैरे टाइप मध्ये करत होतो, पण आता हे उलट प्रवाह जातोय, ज्याच्यामध्ये आपण ही टेक्नॉलॉजी बाहेरच्या देशांमध्ये, डेव्हलप्ड देशांमध्ये आपण ही पोहोचवतोय. थँक्यू. विरार अलिबाग कॉरिडॉरसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदल्यातील कथित तफावतीविरोधात भिवंडी परिसरातील हजारो शेतकरी, भूमिपुत्र आणि महिलांनी मंगळवारी खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली मानकोली ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय असा सुमारे 15 किलोमीटरचा भव्य पायी मोर्चा काढला. मुसळधार पावसातही आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत समान व न्याय्य मोबदल्याची मागणी केली. आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की विरार ते अलिबाग कॉरिडॉरसाठी संपादित जमिनीला कमी मोबदला देण्यात येत आहे, तर त्याच परिसरातील बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी अधिक दराने मोबदला देण्यात आला. काही ठिकाणी एकाच सर्वे क्रमांकातील जमीन दोन्ही प्रकल्पांसाठी संपादित होऊनही मोबदल्यात मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा दावा करण्यात आलाय. मोर्चामुळे मुंबई नाशिक महामार्गावर काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून आंदोलनाची सांगता करण्यात आली. यावेळी खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा यांनी सांगितले की भिवंडीतील 14 गावातील सुमारे 500 एकर जमीन या प्रकल्पासाठी संपादित झाली असून बुलेट ट्रेन प्रमाणे समान दराने मोबदला देण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हा विषय शासनाकडे सकारात्मकपणे मांडण्याचं आश्वासन दिल्याचं त्यांनी सांगितलंय. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. हा जो विषय आहे याच्याविषयी एक पॉझिटिव्हली चर्चा कलेक्टर साहेबांची झाली. अनेक पॉइंटवर आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव देता येईल या विषयावर चर्चा झाली. मग त्याच्यात गुणांक 1, गुणांक 2 असेल, समृद्धीचा विषय असेल, बुलेट ट्रेनचा विषय असेल. बुलेट ट्रेनला जे काही नियम लागू केले ते नियम लागू करून करा, किंवा हा पूर्ण एरिया MMRDच्या अंडरमध्ये आहे. MMRD मध्ये आता येण्याची काही आवश्यकता नाही, तो नियम काढते बरोबर. तो सरसकट येण्याच्याच भावाने सगळ्या जमिनींना भाव द्या. आमची मागणी एकच होती, शेती जागा असू दे किंवा कुठल्याही आरक्षणाची जागा असू दे, सगळ्या जागांना एक समांतर भाव द्यावा. पॉझिटिव्हली चर्चा झाली. लवकर कलेक्टर साहेब निर्णय घेतील. जर त्याच्यातून काय मार्ग निघाला नाही तर ह्याच्यापेक्षा मोठं उग्र आंदोलन, कारण मग सगळ्या 5 जिल्ह्याच्या भूमिपुत्रांचं ते आंदोलन असेल. सध्या आंदोलन हे फक्त 14 गावाचं होतं, म्हणून 14 गावाच्या अनुषंगाने ती मागणी. किती हेक्टर जागा गेलेली आहे याच्यामध्ये? 500. काय भाव देणार होते हे सरकार, आणि दुसऱ्या शेतकऱ्यांना वेगळा भाव आणि हा शेतकऱ्यांना वेगळा भाव, जे भूमिपुत्रांना दुजा भाव का केला जातो? हे सांगतो म्हणजे बुलेट ट्रेन मध्ये जे भाव दिला 11,88,000 सरसकट दिला. आज तिथं 5 लाखाचा भाव दिला, 6 लाखाचा खर्च. हे योग्य नाही. आणि आमची तीच मागणी आहे, सेम म्हणजे त्याच्यात दिलं फक्त याच्यात देऊन टाका. जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की ते औद्योगिक होता म्हणून आम्ही त्यांना एक्स्ट्रा भाव दिला आणि शेतीला आम्ही जेवढं देऊ शकत नाही, त्यांचं म्हणणं होतं. ते पुढे तुमचं काय म्हणणं? जिल्हाधिकाऱ्यांना पुरावा सहित बोललो, MMRD जे आरक्षण टाकतो जेव्हा आमची शेती असते तेव्हा त्याच्यावर 2 आरक्षण असतो, आणि आमची जागा जेव्हा बिल्डर घेतात तेव्हा त्याच्यावर 8 जोड येतो. त्याच्यामुळे जोडचा न बोललेलं बरं, अशा स्पष्ट भाषेत साहेबांशी बोलतोय. आणि ते सगळं सोडून सगळ्या शेतकऱ्यांना सारखा भाव द्यावा ही आमची मागणी. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.